एव्हरीवन, वेलकम बॅक टू द इम्पॅक्ट फॅक्टर मराठी, जिथे आम्ही तुमच्यासाठी जागतिक आणि विश्वासार्ह स्रोतांकडून मराठीत उत्तम प्रकारे संशोधन केलेली माहिती आणतो. आता ह्या अमेंडमेंट बिलची पार्श्वभूमी जाणून घेऊयात. लाकूड आणि इतर वनसंपत्तीचे व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने भारतीय वन कायदा 1927 तयार करण्यात आला. राज्य सरकार त्यांच्या मालकीची कोणतीही वनजमीन आरक्षित म्हणजेच रिझर्व्ड किंवा संरक्षित म्हणजेच प्रोटेक्टेड जंगले म्हणून नोटिफाय करू शकते. अशा जमिनीतील सर्व जमिनीचे हक्क कायद्यातील तरतुदींच्या अधीन आहेत. स्वातंत्र्यानंतर वनजमिनीचे विस्तीर्ण क्षेत्र राखीव आणि संरक्षित जंगले म्हणून कॅटेगराईज केले गेले. पण अनेक ॲक्च्युअल वनक्षेत्रे वगळण्यात आली आणि कोणतीही वनक्षेत्रे नसलेले एरियाज वनजमिनींमध्ये समाविष्ट करण्यात आले. मोठ्या प्रमाणावर होणारी जंगलतोड रोखण्यासाठी फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट 1980 हा लागू करण्यात आला. वनजमिनी म्हणजेच फॉरेस्ट लँड गैरवनेतर कारणांसाठी म्हणजेच नॉन फॉरेस्ट पर्पजेससाठी वापरण्याकरता केंद्र सरकारची परवानगी आवश्यक आहे. 1980च्या कायद्यात फॉरेस्ट लँड नॉन फॉरेस्ट पर्पजेससाठी वळवण्यावर काही निर्बंध नमूद केले आहेत. 1996 मध्ये सुप्रीम कोर्टाने देशभरातील झाडे तोडण्यास स्थगिती दिली आणि असा निर्णय दिला की फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट सर्व जमिनींवर लागू होईल जे एकतर जंगल म्हणून नोंदवले गेले आहेत किंवा जंगलाच्या डिक्शनरी मीनिंग प्रमाणे रिझेंबल करतील. 2019च्या विज्ञान तंत्रज्ञान पर्यावरण आणि वने स्थायी समितीने नमूद केले आहे की उद्योग, शेती आणि वन उत्पादनांची मागणी यासारख्या अनेक कारणांमुळे वनजमिनींवर दबाव वाढला आहे. जून 2022 मध्ये सरकारने फॉरेस्ट कन्झर्वेशन रूल्समध्ये सुधारणा करून विकासकांना ज्या जमिनीवर फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट लागू नाहीये अशा जमिनीवर वृक्षारोपण करण्याची परवानगी देण्यासाठी आणि कंपेन्सेटरी अफॉरेस्टेशनच्या रिक्वायरमेंट्सनुसार अशा लँड प्लॉट्सची अदलाबदल करण्यासाठी परवानगी देण्यासाठी एक यंत्रणा प्रस्तावित केली आहे. फॉरेस्ट कन्झर्वेशन अमेंडमेंट बिल कायद्याच्या कक्षेतून वनजमीन समाविष्ट आणि वगळण्याच्या क्रायटेरियामध्ये बदल करते. या फॉरेस्ट कन्झर्वेशन अमेंडमेंट बिल 2023ची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये पाहूयात. 1. कायद्याची प्रस्तावना. देशाची जी जंगलांचे जतन करण्याची समृद्ध परंपरा आहे ती जपण्यासाठी आणि जंगलांची जैवविविधता आणि हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी या कायद्याची प्रस्तावना म्हणजेच प्रिॲम्बल समाविष्ट करण्याचा प्रस्ताव केला गेला आहे. 2. कायद्याच्या कक्षेत असलेली जमीन. कायद्याच्या कक्षेत 2 प्रकारची जमीन असेल अशी तरतूद या विधेयकात आहे. 1. भारतीय वन कायदा 1927 अंतर्गत किंवा इतर कोणत्याही कायद्यानुसार जंगल म्हणून घोषित अथवा अधिसूचित केलेली जमीन किंवा 2. पहिल्यामध्ये समाविष्ट नसलेली जमिनीची कॅटेगरी परंतु सरकारी रेकॉर्डमध्ये 25 ऑक्टोबर 1980 रोजी किंवा नंतर वन म्हणून अधिसूचित केलेली जमीन. हा कायदा 12 डिसेंबर 1996 रोजी किंवा त्यापूर्वी राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाने अधिकृत केलेल्या कोणत्याही प्राधिकरणाने वनजमिनीतून नॉन फॉरेस्ट लँडमध्ये बदललेल्या जमिनीवर लागू होणार नाही. 3. सूट मिळालेल्या जमिनीच्या कॅटेगरीज. आंतरराष्ट्रीय सीमा LAC आणि LOCच्या 100 किलोमीटरच्या आत राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित सर्व धोरणात्मक प्रकल्पांना सूट देण्याचा प्रयत्न आहे. हे बिल कायद्याच्या तरतुदींमधून विशिष्ट प्रकारच्या जमिनींना सूट देते जसे की रेल्वे मार्ग किंवा सार्वजनिक रस्त्यालगतची वनजमीन जिचा मेंटेनन्स सरकारने केला आहे. प्रस्तावित अमेंडमेंटमध्ये 10 हेक्टरपर्यंतच्या सिक्युरिटी रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच पायाभूत सुविधा आणि ॲडिशनल ॲक्टिव्हिटीज जसे की सिल्व्हिकल्चरल ऑपरेशन्स, प्राणीसंग्रहालय आणि वन्यजीव सफारी, इको टुरिझम सुविधा आणि केंद्र सरकारने स्पेसिफाय केलेल्या इतर कोणत्याही ॲक्टिव्हिटीजसाठी सूट समाविष्ट करण्यात आली आहे. 4. परकीय जमिनीची नियुक्ती अथवा भाडेपट्ट्याने देणे. या कायद्यानुसार राज्य सरकारला सरकारच्या मालकीच्या किंवा नियंत्रित नसलेल्या कोणत्याही घटकाला वनजमीन देण्यासाठी केंद्र सरकारची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. विधेयकात ही अट सर्व घटकांना म्हणजेच सरकारच्या मालकीच्या आणि नियंत्रित असलेल्या घटकांना सुद्धा लागू करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारने प्रिस्क्राईब केलेल्या अटी व शर्तींच्या अधीन राहून पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. 5. वनजमिनीमध्ये परवानगी असलेले उपक्रम. या कायद्याने जंगलांचे आरक्षण रद्द करणे किंवा वनजमिनीचा वापर नॉन फॉरेस्ट कारणांसाठी करण्यावर प्रतिबंध लावला आहे. केंद्र सरकारच्या पूर्व परवानगीने असे निर्बंध उठवले जाऊ शकतात.
नॉन फॉरेस्ट पर्पजेसमध्ये बागायती पिकांची लागवड करण्यासाठी किंवा पुनर्वनीकरणाव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणांसाठी केलेला जमिनीचा वापर समाविष्ट आहे. या कायद्यात काही ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या नॉन फॉरेस्ट पर्पजेसमधून वगळल्या जातील. हे बिल या लिस्टमध्ये पुढील काही ॲक्टिव्हिटीज ॲड करते. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत सरकार किंवा कोणत्याही प्राधिकरणाच्या मालकीचे प्राणी संग्रहालय आणि सफारी संरक्षित क्षेत्राव्यतिरिक्त इतर वनक्षेत्रात आहेत. पर्यावरणीय पर्यटन सुविधा म्हणजेच इको टुरिझम फॅसिलिटीज. सिल्व्हिकल्चरल ऑपरेशन्स म्हणजेच जंगलांची वाढ करणे. केंद्र सरकारने स्पेसिफाय केलेला इतर कोणताही पर्पज. 6. निर्देश जारी करण्याची शक्ती. केंद्र सरकार या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्र, राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश यांच्या अंतर्गत असलेल्या किंवा मान्यता प्राप्त असलेल्या कोणत्याही प्राधिकरण अथवा संस्थेला निर्देश जारी करू शकते, असे या विधेयकात नमूद करण्यात आले आहे. या अमेंडमेंट बिलचे काही सकारात्मक मुद्दे पाहूयात. प्रस्तावित सुधारणांमध्ये हा कायदा कुठे लागू होत नाही हे नमूद केले आहे. इतर अमेंडमेंट्स विशेषतः जंगल नसलेल्या जमिनीवर वृक्षारोपण करण्याच्या पद्धतीला प्रोत्साहन देतात, ज्यामुळे कालांतराने ट्री कव्हर वाढण्याची शक्यता आहे, जे की कार्बन सिंक म्हणून काम करेल आणि 2070 पर्यंत कार्बन एमिशन्स नेट झिरो करण्याचे भारताचे जे लक्ष्य आहे ते गाठण्यास मदत करेल. या अमेंडमेंट्समुळे 1980च्या कायद्यामुळे पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर जे निर्बंध घातले गेले होते ते हटवले जातील, ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला मदत होईल आणि जंगलांच्या परिघात राहणाऱ्यांसाठी उपजीविकेच्या संधी निर्माण होतील. आता काही नकारात्मक मुद्दे पाहूयात. प्रस्तावित अमेंडमेंट्समुळे गोदावर्मन प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या 1996च्या निकालाला डायल्यूट केल्याचा आक्षेप घेण्यात येत आहे. या सुधारणांमुळे ज्या वनजमिनी आरक्षित क्षेत्रात येत नाहीत पण 1980 पूर्वीच्या सरकारी नोंदींमध्ये उपलब्ध आहेत, अशा सर्व वनजमिनी या कायद्याच्या कक्षेत येणार नाहीत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या 1996च्या निकालानुसार सरकारी नोंदींमध्ये नमूद केलेल्या प्रत्येक जंगलाला जंगलतोडीपासून कायदेशीर संरक्षण मिळते. या निकालात जरी ते जंगलांचे व्हाईट ट्रॅक्ट्स हे जंगले म्हणून नोंदवले गेले नसले तरीही न्यायालयाने जंगलांच्या व्हाईट ट्रॅक्ट्सना संरक्षण दिले, पण पर्यावरण मंत्रालयाने या मुद्द्याचे खंडन केले आणि असा युक्तिवाद केला की विधेयकातील तरतुदी अशा परिस्थितींपासून बचाव करतात. या विधेयकाला अनेक बाजूंनी विरोध केला जात आहे, ज्यात काही ईशान्येकडील राज्यांचा समावेश आहे, ज्यांनी आक्षेप घेतला आहे की डिफेन्स पर्पजेससाठी या वनजमिनींचे मोठे भूभाग एकतर्फी काढून घेतले जातील. प्रस्तावित इको टुरिझम सुविधा आणि इतर कोणत्याही उद्देशाने यासारख्या टर्म्सचा गैरवापर केला जाऊ शकतो किंवा वनजमिनींमधील जंगलांना आणि पर्यावरणास हानी पोहोचवणाऱ्या ॲक्टिव्हिटीजसाठी वापरला जाऊ शकतो. वृक्षारोपण भारतीय जंगलांसाठी एक महत्त्वपूर्ण धोका आहे, कारण ते नैसर्गिक परिसंस्था म्हणजेच नॅचरल इकोसिस्टम्समध्ये बदल करतात, मातीच्या गुणवत्तेवर परिणाम करतात आणि विशेषतः स्थानिक जैवविविधतेला म्हणजेच नेटिव्ह बायोडायव्हर्सिटीला धोका निर्माण करतात. वनसंवर्धन आणि आर्थिक उपक्रम यांचे संतुलन. जंगलतोड रोखण्यासाठी 1980चा कायदा करण्यात आला. त्यामुळे वनजमीन नॉन फॉरेस्ट पर्पजेससाठी वळवण्यास केंद्र सरकारची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. जंगलांमध्ये अशा पूर्वपरवानगीशिवाय फक्त वन्यजीवांच्या संरक्षण आणि व्यवस्थापनाशी संबंधित असलेल्या उपक्रमांनाच परवानगी देण्यात आली आहे. या विधेयकात काही ॲक्टिव्हिटीजची भर पडली आहे, जसे की सिल्व्हिकल्चरल ऑपरेशन्स, सफारी आणि इको टुरिझम सुविधा इत्यादी. हे विधेयक केंद्र सरकारला त्याच्या मंजुरीशिवाय काही सर्वेज पार पाडण्यासाठी अटी आणि शर्ती ठरवण्याची परवानगी देते. या उपक्रमांमुळे आर्थिक विकास होण्यास मदत होऊ शकतो, जसे की खनिजांच्या शोधामुळे, ज्यामुळे खाणकाम होऊ शकते, ऊर्जा सुरक्षा आणि औद्योगिक वाढ यासारख्या नॅशनल प्रायोरिटीजना हातभार लावला जाऊ शकतो. पण अशा ॲक्टिव्हिटीजच्या आर्थिक फायद्यांचा आणि जंगलांचे संरक्षण यांचा समतोल साधण्याची आवश्यकता आहे. पण असा बॅलन्स निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारकडून केस बाय केस एक्झामिनेशनची जी आवश्यकता आहे ती का बदलली जात आहे हे मात्र स्पष्ट नाही आहे. फॉर वॉचिंग. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि द इम्पॅक्ट फॅक्टर मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.